नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, नितेश शिंदे स्पीक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपल्याला पद्म पुरस्कार 2022 या संदर्भात संपूर्णतः माहिती बघायची आहे. तत्पूर्वी भारतातील नागरी सन्मान हा जो टॉपिक आपण शिकवण्यासाठी घेतलेला आहे, याच्यातील पहिला पार्ट म्हणजेच भारतरत्न पुरस्काराची संपूर्ण माहिती हा पाठीमागच्या सेशनमध्ये मी अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण बेसिक पासूनची माहिती दिली गेलेली आहे. आणि त्याचाच आता भाग 2 म्हणजे पद्म पुरस्कार 2022 या संदर्भातल्या सगळ्या संकल्पना कोणाला दिले गेले, किती गेले, हे सगळे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचा बटन सुद्धा दाबा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस लेक्चर येईल त्या वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. सो जास्त वेळ न घालवता सुरू करूयात आपल्या सेशनला, ज्याचं नाव आहे पद्म पुरस्कार 2022. विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कार जे आहेत ते सर्वोच्च नागरी सन्मानामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतात, ज्यामध्ये आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं की सर्वोच्च नागरी सन्मान हा भारतरत्न आहे. त्याच्यामुळे पद्म पुरस्कार हे दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत. आणि हे किती आहे तर हे 3 आहेत. त्याच्यामध्ये आहे पद्म विभूषण, त्याच्यामध्ये आहे पद्मभूषण आणि पद्मश्री, असे 3 पद्म पुरस्कार आहेत. जर तुम्ही इमेजमध्ये बघायला गेला तर पद्म अवॉर्ड्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत हे अवॉर्ड दिले जातात. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि याचा जो क्रम आहे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, परीक्षांमध्ये यांचा क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. सो ह्या 3 पुरस्कारांमध्ये क्रम कसा लक्षात ठेवायचा तर एक छोटीशी ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर ट्रिक म्हणण्यापेक्षा एक थोडीशी मजेशीर गोष्ट आहे. तुम्हाला त्या पद्धतीने जर लक्षात राहिलं तर चांगलं शिकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा ठेवू शकता. बघा, याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा क्रम, आता याच्यामध्ये ज्याच्यात जास्त अक्षर आहेत तो 1 नंबरला. म्हणजे आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेले तर 1 2 3 4 5 6, आता ह्याच्यामध्ये मराठी व्याकरणामध्ये जात नाही, आपण सरळ शब्द घेतलेले आहेत. सो 1 2 3 4 5 6, याच्यामध्ये 6 आहेत. त्याच्यानंतर 1 2 3 4 5, याच्यामध्ये 5 आहेत आणि 1 2 3 याच्यामध्ये 3च आहेत. सो या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की जो शब्द सगळ्यात मोठा आहे तो 1 नंबरचा पुरस्कार आहे, 2 नंबर त्याच्यापेक्षा थोडा कमी, 3 नंबर त्याच्यापेक्षा थोडा कमी. म्हणून पद्मविभूषण हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर पद्मभूषण आहे, त्याच्यानंतर पद्मश्री आहे, असा त्यांचा क्रम आहे. आणि यांच्यावरती कोणता आहे भारतरत्न, यांच्यावरती कोणता आहे तर भारतरत्न. असे 4 सर्वोच्च नागरी सन्मान आपल्याला बघायचे. त्यातला भारतरत्न आपण बघितला. आता ह्या 3 बद्दल चर्चा करूया. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. म्हणजे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजेच 26 जानेवारीला या पुरस्कारांचं काय होतं तर वितरण होतं. म्हणजे म्हणजे 26 जानेवारीला काय होती, यांची घोषणा होती. आता पद्म पुरस्कार जे आहेत त्यांची मी तुम्हाला सांगितली की पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. आता या 2022च्या पुरस्काराच्या संदर्भात जी काय आयएमपी इम्पॉर्टंट आहे त्याबद्दल पुढची स्लाइड बघा. आता पद्म पुरस्कार 2022, अजून एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सांगायची झाली की या पद्म पुरस्कारांची शिफारस कोण करतं तर पद्म पुरस्कार समिती जी आहे ती या पुरस्काराची शिफारस करत असते. आणि जी समिती पंतप्रधान स्थापन करतात. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. या पुरस्कारांची स्थापना 1954 साली झाली होती. त्याच 1954 साली भारतरत्न पुरस्कार सुद्धा आपण बघितलं की सुरू करण्यात आले होते. म्हणजे 1954 सालामध्ये जवळजवळ सर्वोच्च नागरी सन्मान सर्वच चालू झाले होते. याचे स्वरूप जर आपण बघितलं पद्म पुरस्कारांचे, म्हणजेच काय तर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला नेमकं काय मिळतं तर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीतली सनद, सनद म्हणजे काय तर एक ते प्रशस्तीपत्र आणि पदक एवढंच मिळतं. याच्यामध्ये सुद्धा बक्षीस रक्कम कोणतीही नाही. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. बक्षीस रक्कम कोणतीही नाही. आणि ही बक्षीस रक्कम पद्म पुरस्कारांना सुद्धा नाही आणि भारतरत्न पुरस्कारांना सुद्धा नाही. बक्षीस रक्कम इथल्या कोणत्याच सर्वोच्च नागरी सन्मानाला देता येत नाही. ना पद्म पुरस्काराला ना भारतरत्न पुरस्काराला. येतं सुद्धा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीतली सनद आणि पदक एवढ्याच गोष्टी देतात. आता या 2022च्या निमित्ताने जर आपण बघायला गेलं तर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न इथंच चालू होतात की 2022 साली एकूण किती पद्म पुरस्कार दिले गेले तर लक्षात ठेवा 128 पद्म पुरस्कार दिले गेले. या 128चं जर वर्गीकरण आपल्याला करायचं झालं तर 4 पद्मविभूषण आहे,
17 पद्मभूषण आहेत आणि 107 पद्मश्री आहेत. बघा, मी जसं तुम्हाला सांगितलं की पद्मविभूषण हे या तिघांमधले सर्वोच्च आहेत. त्याच्यामुळं जो मोठा आहे त्याची संख्या पण कमी असते. त्यामुळे हे 4च आहे. त्याच्यापेक्षा 2 नंबरचा पद्मभूषण त्याचे 17 आहेत आणि सगळ्यात खालचा पद्मश्री तो 107 जणांना देण्यात आला. म्हणजे टोटल आकडा बघितला तर आपण 128 आहे. महाराष्ट्रातून एका व्यक्तीला पद्मविभूषण मिळाला, 2 व्यक्तींना पद्मभूषण मिळाला आणि जवळजवळ 7 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. म्हणजे 7 आणि 2, 9 आणि 1 जवळजवळ 10 व्यक्ती ज्या आहेत त्या महाराष्ट्रातील आहेत. 128 पैकी 10 व्यक्ती या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्राला अनुसरून प्रश्न विचारला तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. 128 मध्ये 4 पद्मविभूषण आहेत पैकी 1 महाराष्ट्रीयन आहे, 17 पद्मभूषण आहेत पैकी 2 महाराष्ट्रीयन आहेत आणि 107 पद्मश्री पैकी 7 महाराष्ट्रीयन आहेत. या 2022च्या पुरस्काराच्या विजेत्यांमध्ये जवळजवळ 34 महिलांना पुरस्कार देण्यात आला आणि याच यादीमध्ये परदेशी व्यक्ती, त्याचबरोबर NRI व्यक्ती म्हणतो आपण, त्याचबरोबर PIO, OCI म्हणजे हे सगळं परदेशी व्यक्तींचेच प्रकार आहेत. या श्रेणीतील 10 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आणि 13 मरणोत्तर व्यक्तींना पद्म पुरस्कार यावर्षी प्राप्त झाला. हा सगळा डाटा व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये लिहून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही पॉइंटवरती प्रश्न येऊ शकतो. आता बघूयात आपण ह्या 4 पद्मविभूषण पुरस्काराच्या संदर्भात. आता हे 4 पद्मविभूषण पुरस्कार कोणाकोणाला मिळाले आणि कोणकोणत्या क्षेत्रासाठी देण्यात आले त्या संदर्भात आपण चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा प्रभा अत्रे. प्रभा अत्रे या महाराष्ट्राच्या आहेत, महिला आहेत आणि यांना कला या क्षेत्राशी संबंधित असणारा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या महाराष्ट्राच्या आहेत, त्या प्रसिद्ध गायक आहेत, लक्षात ठेवा, आणि कला या क्षेत्राशी त्यांना देण्यात आलेला आहे. या 4 पैकी एक महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व जे मगाशी तुम्हाला सांगितलं होतं हे आहे. दुसरे आहेत राधेश्याम खेमेका, यांना मरणोत्तर. आता बघितलं ह्या 4 पद्मविभूषण पुरस्कारांपैकी 3 पुरस्कार तर मरणोत्तर आहेत. ठीक आहे, 3 पुरस्कार कसे आहेत, मरणोत्तर आहेत. हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यापैकी प्रभा अत्रे या जिवंत आहेत आणि 3 राहिलेले पुरस्कार जे आहेत ते मरणोत्तर आहेत. राधेश्याम खेमेका मरणोत्तर देण्यात आला. साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी देण्यात आलेले हे उत्तर प्रदेशचे व्यक्तिमत्व आहेत, राधेश्याम खेमेका. त्याच्यानंतर तिसरं व्यक्तिमत्व तुम्हाला माहित असेल की जनरल बिपिन रावत, भारताचे पहिले CDS चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ज्यांचं नुकतंच तामिळनाडू येथे विमान अपघातामध्ये निधन झालं होतं. तर हे असणारे भारताचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांना सुद्धा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला लोकसेवा या कॅटेगरीसाठी आणि ते उत्तराखंड या राज्याचे आहेत. याच्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आहेत कल्याण सिंग. हे UPचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सार्वजनिक सेवा या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला, ते सुद्धा उत्तर प्रदेशचे आहेत. तर हे 4 व्यक्तिमत्व तुम्ही लक्षात ठेवा. यापैकी 2 व्यक्तिमत्वांवरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. त्यातले एक प्रभा अत्रे महाराष्ट्राचे आहेत आणि दुसरे जनरल बिपिन रावत. ठीक, म्हणजे 4ही करून ठेवा, पण हे 2 यातले महत्वाचे आहेत. हे 4 पद्मविभूषण पुरस्कार आपण बघितले, त्यापैकी एक महाराष्ट्रीयन आहे, त्याचा सुद्धा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचे बघूयात आता. 17 पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळाले. आता तुमच्या मनामध्ये असेल की सर सगळेच हे 17चे 17 लक्षात ठेवण्याची गरज आहे का? तर सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच्यामध्ये महाराष्ट्राचे तर पर्टिक्युलरली तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत, प्लस काही वेगळे व्यक्तिमत्व जे आहेत जे मी तुम्हाला सांगितले की हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता त्यातले पहिलेच व्यक्तिमत्व बघा महत्वाचे आहेत, त्याला मी स्टार मार्क करतो. गुलाम नबी आझाद हे सार्वजनिक सेवा या क्षेत्रामधील आहेत आणि ते जम्मू काश्मीरचे आहेत. आता हे जर बघितलं आपण तर त्यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गुलाम नबी आझाद महत्वाचा आहे. त्याच्यानंतर विक्टर बॅनर्जी कला क्षेत्राशी संबंधित आहेत बघा, पश्चिम बंगालच्या. त्याच्यानंतर गुरमीत बाबा मरणोत्तर देण्यात आला ह्या व्यक्तिमत्वाला, ते सुद्धा कला क्षेत्राशी आहेत, पंजाब या राज्याचे. त्याच्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य हे सार्वजनिक सेवा या क्षेत्रात आहेत, पश्चिम बंगालचे. आता याच्यामध्ये नटराजन चंद्रशेखरन हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे खूप महत्वाचे आहेत. तर हे व्यापार आणि उद्योग क्षेत्राचे आहेत आणि ते महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे याला सुद्धा मी इथं स्टार मार्क केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी पद्मविभूषण पुरस्कार देत असताना एकच पद्मपुरस्कार दोघांना विभागण्यात आला, म्हणजे कृष्णा एल्ला आणि सुचित्रा एल्ला या दोघांना संयुक्तपणे मिळाला. आता तुम्ही म्हणाल सर मग हे पुरस्कार
वेगवेगळे कन्सिडर केले जातात का, तर नाही, या दोघांचा मिळून एकच कन्सिडर केला जातो आणि ते व्यापार आणि उद्योग हे क्षेत्रासाठी तेलंगणा राज्याचे आहेत. लक्षात ठेवा, हे म्हणजे एकच पद्म पुरस्कार आहे, दोघांना देण्यात आलेला. त्याच्यानंतर मधुर जाफरी अन्य या कॅटेगरीसाठी अमेरिकेचे आहेत, हे लक्षात ठेवा, कारण हे परकीय व्यक्तिमत्व आहे. सो याला मी स्टार मार्क करतो. त्याच्यानंतर अजून एक स्टार मार्क करतो, देवेंद्र झाझरिया. विद्यार्थी मित्रांनो, हा एक खूप महत्वाचा खेळाडू आहे. सगळ्यात जास्त पॅरालिम्पिक पदकं यांच्या नावावरती आहेत. हे खेळ या क्षेत्राशी आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचंय की यांचा खेळ कोणता आहे, आणि हे राजस्थान या क्षेत्रात राज्याचे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी 4 स्टार मार्क केलेले आहेत. गुलाब नबी आझाद लक्षात ठेवा, नटराजन चंद्रशेखरन लक्षात ठेवा, मधुर जाफरी लक्षात ठेवा आणि देवेंद्र झाझरिया हे व्यक्तिमत्व तुम्ही 4 या स्लाइड मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर पुढं आपण बघूयात महत्वाचे व्यक्तिमत्व. तर राशिद खान. बघा, राशिद खान हे जे व्यक्तिमत्व आहे हे कला क्षेत्राशी संबंधित आहे. राशिद खान कला क्षेत्राशी संबंधित आहेत. उत्तर प्रदेश. हे क्रिकेट मधले राशिद खान नाहीत, हे वेगळे आहेत. ठीक आहे. याच्यानंतर पुढचं राजीव महर्षी, सिव्हिल सेवा या क्षेत्रासाठी राजस्थान या राज्याचे आहेत. हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सत्य नडेला, इम्पॉर्टंट, इथं मी स्टार मार्क करतो. सत्य नडेला व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी अमेरिका या देशाचे आहेत, परंतु ते भारतीय वंशाचे आहेत आणि ते सध्या मायक्रोसॉफ्टचे काय आहेत, सीईओ आहेत. ओके, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे ते सीईओ आहेत. त्याच्यानंतर सुंदर पिचाई, याला पण मी स्टार मार्क करतो. यांना सुद्धा व्यापार आणि उद्योग क्षेत्राशी हा पुरस्कार मिळाला, पद्मभूषण, आणि हे सुद्धा अमेरिकेचेच आहेत आणि हे गुगलचे सीईओ आहेत. हे गुगलचे सीईओ आहेत. या 2 व्यक्तिमत्व, व्यापार आणि उद्योग, खूप महत्वाच्या व्यक्तिमत्वांना देण्यात आला. आता हे पुरस्कार हे दोघांना का देण्यात आले असतील, तर भारत आणि त्या देशाचे, त्या कंपनीचे संबंध अजून चांगले व्हावेत यासाठी हा पुरस्कार दिला जातो. सो सत्य नडेला, सुंदर पिचाई दोघेही खूप मोठमोठ्या पदावरती असणारे व्यक्तिमत्व, त्यांनाही पद्मभूषण दिला गेलेला आहे. कोणता दिला गेलेला आहे हे लक्षात ठेवा. 17 पुरस्कार आपण पद्मभूषण बघतोय, पद्मविभूषण ऑलरेडी 4 बघितले. याच्यानंतर अजून स्टार मार्क करतो मी इथं, सायरस पूनावाला. आता सगळ्यांना माहित असेल सायरस पूनावाला. आता सायरस पूनावाला जे आहेत ते व्यापार आणि उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याचे आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी लस तयार करणारी, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, त्या कंपनीचे हे संस्थापक आहेत. त्यांचे मुलगा आदर पूनावाला हे सध्या त्या कंपनीचे सीईओ आहेत, परंतु त्यांचे वडील सायरस पूनावाला यांना सुद्धा ते महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, त्यांना सुद्धा हा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे दुसरे महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यानंतर संजय राजाराम यांना मरणोत्तर मिळाला. यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी, हे मेक्सिको या देशाचे आहेत. त्याच्यानंतर प्रतिभा राय, साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी, त्या ओडिसाच्या आहेत. स्वामी सच्चिदानंद, साहित्य आणि शिक्षा या क्षेत्रासाठी गुजरातचे आहेत. आणि वशिष्ठ त्रिपाठी, साहित्य आणि शिक्षा क्षेत्रासाठी, हे उत्तर प्रदेशचे आहेत. ही राहिलेली नावं तुम्ही जस्ट रीड करणं सुद्धा गरजेचं आहे, कदाचित त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न हा येऊ शकतो. तर असे 17 पुरस्कार आपण बघितले, त्यापैकी 2 हे महाराष्ट्रीयन होते. आता शेवटचे पुरस्कार आपण या ठिकाणी बघूयात. पद्मश्री. बघा, 107 पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी देण्यात आले. 107 चे 107 आपण या ठिकाणी बघत नाही, याच्यामध्ये आपण फक्त महाराष्ट्रीयन ओरिएंटेड बघतोय. 107 पैकी 7 महाराष्ट्रीयन व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते 7 महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर हिम्मतराव बावस्कर. विंचू दंशावरील संशोधनासाठी त्यांनी खूप महत्वाचं काम केलं होतं, त्यासाठी त्यांना पद्मश्री मिळाला. सुलोचना चव्हाण ह्या कलाकार आहेत, बघा, अभिनेते आहेत आणि लावणी सम्राज्ञी सुद्धा आहेत आणि त्यांना सुद्धा हा पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर प्रसिद्ध गायक सोनू निगम, बऱ्याच जणांनी त्यांची गाणी ऐकली असतील, हे गायक आहेत, त्यांना सुद्धा पद्मश्री मिळाला. अनिल राजवंशी जे आहेत ते निमकर ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट संचालक, फलटण या ठिकाणचे ते उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा मिळाला. त्याच्यानंतर डॉक्टर विजय कुमार डोंगरे, वैद्यकीय सेवा या क्षेत्रासाठी त्यांना मिळाला. डॉक्टर भीमसेन सिंगल, वैद्यकीय सेवासाठी. आणि हा याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, 7च्या 7 तुम्हाला लक्षात ठेवायचे, मात्र हा मरणोत्तर देण्यात आलेला आहे. हा बालाजी तांबे यांना मिळालेला आहे. आयुर्वेदाचे जनक किंवा आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर सारं काम केलेलं आहे आणि मरणोत्तर असा त्यांना हा पद्मश्री देण्यात आला. म्हणजे 7 जणांना महाराष्ट्रातील, टोटल लक्षात ठेवा, टोटल 107 आहेत, महाराष्ट्रातील 7 आहेत, यांना पद्मश्री मिळाला. आणि हे सगळे पुरस्कार, त्याच्या संदर्भातली बेसिक अशी सगळी माहिती
या सेशनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या सगळ्याच्या व्यवस्थितपणे छानपैकी नोट्स काढणं हे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या हाताखालून जातील. तर यापूर्वी जे मी तुम्हाला भारतरत्न पुरस्काराचं सेशन दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही छानपैकी बघणं गरजेचं आहे. यापूर्वी खूप सारे व्हिडिओ आपल्या नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केले, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर हे सगळं लेक्चर होतं. या लेक्चरच्या संदर्भात काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो. त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे की पद्म पुरस्कार जे आहेत या पद्म पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की 2022 साली किती पद्म पुरस्कार देण्यात आले. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे की 2022 साली एकूण किती महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले. त्याच्यानंतर चौथा हा जो प्रश्न आहे की पद्मविभूषण मिळालेल्या प्रभा अत्रे या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पद्म पुरस्कारांचा तुम्हाला क्रम लावायचा आहे. सगळ्यात मोठा कुठला, छोटा कुठला, ह्या पद्म पुरस्कारांचा क्रम तुम्हाला लावायचा आहे. या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत, जेणेकरून तुमचा सराव होईल, हाताखालून प्रश्न जातील आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ आपण या नितेश शिंदे स्पीक्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत छानपैकी अभ्यास करत राहा. तुमची काळजी घेत चला, घरच्यांची काळजी घेत चला. ऑलवेज बी हॅपी. थँक्यू सो मच.